माता की जय श्रीराम। शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की हर हर। प्रभाग क्रमांक 11 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार श्रीयुत सर्वदेव युवराज कोंडिबा, सौ रामपुरे शारदाबाई विजय, सौ कडगंची मीनाक्षी दत्तात्रय, श्री पोन्नम अजय चंद्रकांत यांच्या प्रचारार्थ ज्यांनी मला आमदार म्हणून घडवलं असे सोलापूर जिल्ह्याचे नेते, अक्कलकोट तालुक्याचे भाग्यविधाते व आज प्रभाग क्रमांक 11च्या उमेदवारांना श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन आलेले तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके लोकप्रिय नेतृत्व आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, त्याचबरोबर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने पदाधिकारी श्री सतीश भरमशेट्टी असतील, प्रकाश मंता असतील, गणेशजी चौटे असतील, गंपलेजी असतील आणि ज्यांची प्रतिमा या उमेदवारीवरनं त्यागमूर्ती म्हणून निर्माण झाली असे श्री या प्रभागाचे नगरसेवक राजकुमारजी हंसाटेजी व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे सर्व मतदार बंधू भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आमच्या सगळ्या महिला भगिनींनो, आज या ठिकाणी पूजेला आज प्रचाराला येत असताना मनोगतामध्ये अनेकांकडनं सिद्धरामेश्वर महाराजांचा उल्लेख झाला। मतदानाच्या काळात आपल्या ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांची यात्रा आहे आणि त्या यात्रेला आपण मतदानाचं कर्तव्य करावं म्हणून सांगण्यात आलं, परंतु आज गोष्ट दादा आवर्जून सांगावीशी वाटते की कोठे परिवारात दरवर्षी सिद्धरामेश्वरांच्या नंदीकोल म्हणजे जे मानाच्या काठी असतात त्यांची विधिवत पूजा आमच्या परिवारात होत असती आणि आजच्या शुभ दिनी आमच्या परिवारामध्ये कोठे परिवारामध्ये ती पूजा संपन्न झाली आणि सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद सुद्धा मी उमेदवारांना या ठिकाणी घेऊन आलेले आहे। उद्याच्या 15 तारखेला आपल्याला मतदानाला सामोरं द्यायचंय, तर मतदान आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवाराला करायचं आहे। आता तुम्हाला वाटेल की भाजपालाच मतदान का करायचं, तर हा प्रभाग क्रमांक 11 म्हणजे हद्दवर भाग असलेला परिसर आहे। अनेक वर्ष या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असताना मूलभूत प्रश्न तुम्हाला सोडवले जात नव्हते, रस्ते नव्हते, ड्रेनेज नव्हते, लाईट नव्हती, पाण्याची अडचण मोठ्या प्रमाणात, अनेक गोष्टी त्रासाला जात असताना सुद्धा तुमच्या कधीही अपेक्षा पूर्ण झाली नाही। परंतु 2017ला ज्यावेळेस भाजपाचं सरकार आलं, आज हे जे स्मार्ट दिवा लागलेला आहे, स्मार्ट दिवा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लागलेला दिवा आहे। आपण मला खालच्या विधानसभेला इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, मार्गदर्शक सचिनदादा असतील, आपल्या शहर मध्य विधानसभेला 147 कोटी रुपयाचा निधी एका वर्षभरात मंजूर झालेला आहे। जितकी निधी काँग्रेसच्या आमदाराला मागच्या 10-15 वर्षात मिळाली नाही तेवढ्या निधी आपण वर्षभरात आणलेल्या आहेत। विशेषतः प्रभाग क्रमांक 11 साठी राजकुमार हंसाटे सर असतील, मगर मेंबर असतील, अप्पू कडगंचे असतील, भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मागणी केली की हा हद्दवाढ भाग आहे, अनेक मोठे रस्ते झालेले नव्हते, पावसात तर प्रचंड वाईट अवस्था होती, म्हणून पहिल्याच ह्याच्यात जवळपास 12 कोटी रुपयाची कामं या प्रभाग 11ला मंजूर केली। आज 9 कोटी रुपयांची कामं जागेवरती सुरू आहेत। हे केवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीला विधानसभेला मला मतदान केलं म्हणून आपण हा या ठिकाणी विकास करू शकलो। या भागात 2017ला